पाण्यावर जशा लाटा, पृथ्वीवर परमाणूंचे कण, सूर्यमंडलावर किरणे, देहाचे अवयव, मनाच्या कल्पना, अग्नीच्या ठिणग्या, हे सगळं वेगळं वेगळं दिसतं आपल्याला, आहे की नाही. पण त्याच्या मागे एकच तत्व असतं. त्याप्रमाणे सर्व भूताकारामागे एक ब्रह्मतत्व निसंशयपणे आहे. हा या 2 श्लोकांचा अर्थ आहे. प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः यः पश्यति तथात्मानम् अकर्तारं स पश्यति, की आत्मा हा अकर्ता आहे हे लक्षात ठेवायचं. आणि यदा भूत पृथक भावम एकस्थमनुपश्यति तत एव च विस्तारम ब्रह्म संपद्यते तदा, की त्या परमेश्वराच्या संकल्पापासूनच सर्व भूतांचा विस्तार झालेला आहे हे त्यांनी सांगितलं. एकाच ब्रह्मापासून या सगळ्या सृष्टीचा विस्तार झालेला आहे. मग आता अकर्ता आणि परिपूर्ण असा हा आत्मा आहे आणि तो कसा आहे, सत्य आहे. मग आता प्रश्न असा निर्माण होईल की एकच आत्मा सर्व शरीरातील आत्मा मानला तर भिन्न भिन्न देहातील जे दोष असतात, मग त्या दोषांनी तो लिप्त होतो का आत्मा? म्हणजे माणूस म्हटला की त्याच्यामध्ये गुण आणि दोष दोन्ही आले, मग त्या आत्म्याला ते गुणदोष लागतात का? मग त्याचं निराकरण करताना आता 31वा श्लोक ते सांगतात. अनादित्वान् निर्गुणत्वात् परमात्मायमव्ययः शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते, की हा जो आत्मा असतो हा अनादी आहे. म्हणजे त्याला जन्म नाही, त्याला आदी नाही, अंत नाही, म्हणजे अनादी आहे. गुणातीत आहे, त्याला गुणही नाही कुठले. आणि मग हा अविनाशी परमात्मा शरीरात राहतो, परंतु वास्तविक तो काहीच करत नाही. अकर्तारम म्हटलेलंच आहे, म्हणजे तो काहीच करत नाही आणि लिप्तही होत नाही. त्याला गुणदोष लागत नाही. ते गुणदोष आपल्या मनबुद्धी चित्त अहंकारामुळे आपल्याला लागलेले असतात आणि आत्मा हा अलिप्त आहे. म्हणजे या श्लोकामध्ये आत्म्याला अनादी म्हटलं आहे. ज्याचे कोणीही कारण नाही तो अनादी आहे. आणि दुसऱ्या अध्यायात त्यालाच अजो नित्य शाश्वतो यम पुराणो म्हटलेलं होतं. असा हा आत्मा आहे. आणि हा आत्मा निर्गुण आहे, अव्यय आहे. सत्व रज तम यापैकी कोणत्याही गुणाने तो लिप्त होत नाही. ज्याला आदी कारण आहे त्याला व्यय विनाश आहे, परंतु आत्मा अनादी स्वयंभू असल्याने तो अव्यय आहे, अविनाशी आहे. शरीर आणि आत्मा, प्रकृती आणि पुरुष या दोघांचं जर सांगायचं झालं तर ह्याला प्रकृतीचा विनाश होतो, पण आत्मा हा विनाशी आहे. तो 5 कर्मेंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये, 5 प्राण आणि अंतःकरण अशा 16 कलांपासून मुक्त आहे. आणि त्या रहित असल्यामुळे निरवयव आणि निर्गुण आहे. म्हणजे त्याला अवयव पण नाहीत आणि त्याला कुठले गुण पण नाहीत, असा तो आत्मा आहे. असे असल्यामुळे तो शरीराच्या ठिकाणी असूनही कर्मे करत नाही. म्हणजे त्याच्याशिवाय काहीच होत नाही. मागच्या वेळेस पाहिलं आपण की प्रकृती सगळं काही करते. हे जग प्रसवण्याचं काम प्रकृती करते, पण आत्मा हा अलिप्त आहे. पण आत्मा जर नसला तर प्रकृती काहीच करू शकत नाही, कारण आत्मा हा साक्षी भावाने तिथे त्याचं असणं, त्याचं आहे पण हेच महत्त्वाचं आहे. परंतु तो सगळ्या कर्मापासून अलिप्त असतो. त्याच्यासाठी त्यांनी सूर्याचं उदाहरण दिलं आहे की सूर्य हा पाण्यात प्रतिबिंबित झाला तरीसुद्धा ओला होत नाही. सूर्याचं प्रतिबिंब आपल्याला पाण्यामध्ये दिसतं, पण ते ओलं होतं का, कारण ते प्रतिबिंबच असतं. तसं आत्म्याचं प्रतिबिंबच आपल्या शरीरात आहे, त्यामुळे तो ओलं होत नाही, तो लिप्त होत नाही कशामुळे. त्यामुळे शरीरस्थ आत्मा लिप्त होत नाही. आरशात ज्याप्रमाणे आपले प्रतिबिंब आहे त्याप्रमाणे देहात आत्मतत्व प्रतिबिंब रूपाने असते. बिंब वेगळं आणि प्रतिबिंब वेगळं. छान सांगितलं. म्हणजे 27व्या श्लोकामध्ये परमेश्वर, 28व्या श्लोकामध्ये त्यालाच ईश्वर, 29व्या श्लोकामध्ये त्यालाच आत्मा म्हटलं, 30व्या श्लोकात त्यालाच ब्रह्म म्हटलं आणि 31व्या श्लोकात त्यालाच परमात्मा म्हटलं. म्हणजे हे सगळं मिळून जे आहे, हे जे तत्व आहे
तेच परब्रह्म परमात्म्याचं तत्त्व आहे, हा त्याचा भावार्थ आहे. म्हणजे आत्मा हा निर्गुण आहे, अनादि आहे, असंग आहे, पण देहाकडून म्हणजे या क्षेत्राकडून होणाऱ्या कर्मांनी व कर्मफलांनी लिप्त होत नाही. हे आत्ता आपण बघितलं. मग याच सिद्धांताचं अजून दृढीकरण करण्यासाठी भगवंत आता एक दृष्टांत देतात 32व्या श्लोकामध्ये. यथा सर्वगतं सौक्ष्म्याद आकाशं नोपलिप्यते सर्वत्रावस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते. ज्याप्रमाणे सर्वत्र व्याप्त असूनही आकाश सूक्ष्म आहे. सगळीकडे आकाश, जिकडे पाहावं तिकडे आकाश दिसतं आपल्याला, पण आकाश हे अतिशय सूक्ष्म तत्व आहे आणि ते कशाचंही लिप्त होत नाही. वारा त्याच्यामध्ये असतो, पण वाऱ्याशी त्याचा काही संबंध नाही. वारा वेगळा, आकाश वेगळं. ढग असतात, पण ढगही वेगळे, आकाश वेगळं. त्याप्रमाणे या देहामध्ये सर्वत्र भरून राहिलेला आत्मा गुणातीत आहे. गुण हे आपल्या ह्याला सूक्ष्म देहाला चिकटलेले असतात. हा जो आत्मा आहे हा गुणातीत आहे आणि तो देहाच्या गुणांनी लिप्त होत नाही, हे त्यांना सांगायचं आहे आपल्याला. आकाश हे सर्वत्र असूनही कशानेच लिप्त होत नाही. आत्माही तसाच आहे, सर्व देहात आहे, परंतु त्याला कोणताही विकार स्पर्श करत नाही. मी सगळ्यात आहे पण मी कशातच नाही, असं 9व्या अध्यायात सांगितलं होतं, तेच इथे सांगितलं आहे. आता अध्यात्म रामायणामध्ये पण त्यांनी जो उपदेश केला आहे रामरायांनी, ह्याला एक तारा, वालीची पत्नी होती ना तारा, तिला उपदेश करताना सांगितलेला आहे तिचा शोक नाहीसा व्हावा म्हणून, की हा आत्मा स्त्री नाही, पुरुष नाही, नपुसंकही नाही. आत्मा असा आहे, त्याला कुठलंच लिंग नाही आहे. तो सर्वव्यापी आहे, अव्यय आहे, एक आहे आणि अद्वितीय आहे. त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही. तो आकाशाप्रमाणे सर्वभर व्यापून राहिलेला आहे, परंतु तो कशाही लिप्ताळलेला नाही, कशाशी निस्संग आहे. तो नित्य आहे, ज्ञानमय आहे, शुद्ध आहे. म्हणून त्याबद्दल शोक करणे कसे बरे योग्य होईल? त्याच्याबद्दल शोक करण्याचं काहीच कारण नाही आहे. जोपर्यंत देह, इंद्रिये ह्या संबंधी अहंकारादी संबंध वाटत असतो, तोपर्यंत अविचारी जीवाला संसार लागलेला असतो. म्हणजे हे सगळं खरं आहे जोपर्यंत वाटतं हा माझा, तो माझा, तो माझा. त्यामुळे मग पुत्र गेला, कन्या गेली किंवा आई वडील गेले तर दुःख होतं, कारण की माझं माझं म्हटलेलं आहे आपण. पण जेव्हा हा अहंकारच त्याचा नाहीसा होतो, संसार मिथ्या त्याला वाटायला लागतो, मग काय होतं की आपोआपच ह्या सगळ्या गोष्टी शोक नाहीसा होतो आणि त्याला ज्ञान प्राप्त होतं. विषयांचे सतत चिंतन करणाऱ्या स्वप्नातील मनुष्याला कसं सगळं खरं वाटतं. स्वप्न पडलं की आपल्याला सगळं खरं वाटतं. जनक राजाला सुद्धा स्वप्न पडलं होतं म्हणे, आणि त्याला असं वाटलं की स्वप्नामध्ये आपण भिकारी झालो आणि भिकारी झालो आणि वारंवार वारंवार अन्नासाठी भीक मागतोय असं त्याला स्वप्न पडलं. आणि एका ठिकाणी एक भाकरीचा तुकडा असा कुठेतरी मातीमध्ये असलेला त्याला दिसला. राजा हा सार्वभौम, आणि काय म्हणजे स्वप्नामध्ये पाहतो की तो भाकरीचा तुकडा घेण्यासाठी म्हणून तो वाकला आणि एक कुत्रा आला आणि तो भाकरीचा तुकडाही त्यांनी पळवून नेला आणि त्याला जाग आली. पाहतो तो काय आपण राजे, याची त्याला जाणीव झाली. म्हणजे स्वप्नातून जागा झाल्यानंतर त्याला जसं मी राजा आहे हे ज्ञान झालं, तसं स्वप्नामध्ये अनेक पदार्थ दिसतात. स्वप्नस्थिती संपेपर्यंत ते आपल्याला खोटं वाटत नाही, ते खरं खरंच आहे असं वाटतं. मग अनादि अविद्येच्या अज्ञानामुळे, कशामुळे आपल्याला खरं वाटतं तर स्वप्नामध्ये अज्ञान असतं आपलं, त्यामुळे खरं वाटतं. आणि जागं झाल्यावर आपल्याला ज्ञानप्राप्ती होते, म्हणजे ही संसारातली, की मग आपल्याला कळतं की ते स्वप्न खोटं होतं. तसं जो ज्ञानी असतो त्याला जेव्हा स्वरूपाचं ज्ञान होतं, मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे, हे सगळं वरवरचं खोटं आहे असं जेव्हा त्याला ज्ञान होतं, तेव्हा तो त्या अज्ञान दशेतून जागा होतो आणि मग तो ज्ञानी होतो, असं त्यांनी सांगितलं आहे.
म्हणजे हे सगळं रामरायांनी तिला ज्ञान देताना सांगितलेलं आहे. म्हणजे आत्म्याचे म्हणजे या क्षेत्राचे क्षेत्रज्ञाचे यथार्थ रूप उलगडताना भगवंतांनी आकाशाचा दृष्टांत दिलेला आहे आणि आत्म्याच्या भोक्तृत्वाचा अभाव सांगितलेला आहे की आत्मा कशातही लिप्त होत नाही आणि तो काहीही कर्मफळं भोगत नाही. आता त्याप्रमाणे त्याचं कर्तृत्वाचाही अभाव सांगतात की तो काही करत पण नाही की मी केलं असं तो म्हणत नाही. त्यामुळे मी भोगणं याचा काही प्रश्नच येत नाही. आपलं कसं होतं, मी केलं मग मला आता याचं फळ मिळालं पाहिजे असं आपल्याला वाटतं. पण इथे आत्मा स्वतः करतही नाही आणि तो भोगायचंही त्याची इच्छा नसते. मग ते सांगितलं 33व्या श्लोकामध्ये त्यांनी. यथा प्रकाशयत्येक कृत्स्नल्लोकमिमं रविः क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत. हे अर्जुना, ज्याप्रमाणे एकच सूर्य या संपूर्ण ब्रह्मांडाला प्रकाशित करतो त्याप्रमाणे एकच आत्मा संपूर्ण क्षेत्राला प्रकाशित करतो. म्हणजे जसा या जगताचा सूर्य, हा जो सूर्य आहे हा जगताला प्रकाश देतो आणि आपल्या अंतरातला जो आत्मा आहे तो आपल्या शरीराला प्रकाशित करतो. म्हणजे लोहचुंबक आपल्या संसर्गाने लोखंडाला हलवतो, पण लोहचुंबक हा लोखंड नाही आहे. लोखंड वेगळं आहे, लोहचुंबक वेगळं आहे, पण तो त्याच्यामुळे आकर्षीला मात्र जातो. दिव्याची ज्योत प्रकाश पाडून घरातील सर्व व्यवहार चालवते, पण दिव्याची ज्योत म्हणजे घर नाही. घर वेगळं, दिव्याची ज्योत वेगळी. काष्ठाच्या पोटात अग्नी असतो, पण अग्नी म्हणजे काष्ठ नव्हे. लाकूड वेगळं, अग्नी वेगळा. याप्रमाणे देह वेगळा आणि आत्मा वेगळा, क्षेत्र वेगळं आणि क्षेत्रज्ञ वेगळा. सूर्य जगाला प्रकाशित करतो, पण सूर्य म्हणजे जग नव्हे. क्षेत्रज्ञ हा क्षेत्राच्या भासाला प्रकाशक आहे. भासमान, सगळं भासमान वाटतं आपल्याला. मी केलं म्हणजे आपण त्या आरोप करतो त्या आत्म्यावर, पण तो आत्मा मात्र वेगळा आहे. म्हणजे इथे 13व्या अध्यायामध्ये त्यांनी काय केलं आहे की आत्म्याच्या ठाई कर्तृत्वही नाही आणि भोक्तृत्वही नाही, या दोन्हीच्या तो पलीकडचा आहे. मग ज्याला जो ज्ञानी असतो त्याला हे ज्ञान होतं की क्षेत्र वेगळा, क्षेत्रज्ञ वेगळा. मग हे ज्ञान झाल्यावर त्याला फळ कुठलं मिळतं ते आता ते 34व्या श्लोकात म्हणजे उपसंहारच केलेला आहे. शेवटचा श्लोक आहे हा 13व्या अध्यायातला. क्षेत्रज्ञयोरेवम् अंतरं ज्ञानचक्षुषा भूतप्रकृतिमोक्षांच ये विदुर्यान्ति ते परम. याप्रमाणे क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचा भेद आणि प्रकृती व तिचे विकार यापासून सुटण्याचा उपाय. किती छान आहे की क्षेत्रज्ञयोरेवम् अंतरं ज्ञानचक्षुषा, की ज्याला हे ज्ञानचक्षु प्राप्त होतात की क्षेत्र वेगळं आहे, क्षेत्रज्ञ वेगळा आहे, याच्यातला अंतर तो जाणतो. आणि भूत प्रकृती मोक्षंच, मग या प्रकृतीपासून सुटण्याचा जो प्रयत्न करतो, तिच्या विकारांपासून तिच्यापासून सुटण्याचा जो उपाय जे पुरुष ज्ञाननेत्रांनी तत्वतः जाणतात ते महात्मे परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात. हे आता त्यांनी इथे या ठिकाणी उपसंहार केलेला आहे, शेवट केलेला आहे की क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यामधला भेद जाणायचा, प्रकृतीलाही जाणायचं, ही माया म्हणजे काय आणि तिच्यामधले विकार कोणते आणि त्या विकारांपासून सुटण्याचा प्रयत्न करायचा. मग त्या विकारांपासून सुटल्यानंतर त्याला ज्ञानचक्षु प्राप्त होतात आणि ते ज्ञानचक्षु प्राप्त झाले की मग तत्वतः तो त्या परब्रह्माला जाणू शकतो आणि तो परमात्म्याला जाऊन मिळतो. म्हणजे जीव आणि शिव एक होतात. म्हणजे तात्पर्य काय की क्षेत्र क्षेत्रज्ञ यांच्यातील भेद जाणण्याचे साधन आणि प्रकृती व तिच्या विकारांपासून सुटण्याचेही एकमेव साधन म्हणजे आत्मज्ञानच आहे. आत्मज्ञान हे साधन आहे. आत्मज्ञान प्राप्त झालं की तो जो महात्मा असतो तो परब्रह्म स्वरूपच होतो. ज्ञानेश्वर महाराजांनी खूप छान सांगितलं आहे आपल्याला याच्यामध्ये की त्यांच्याच ओव्या वाचते मी. तैसा वाग विलास विस्तारू गीतार्थे विश्वभरू
आनंदाचे आवारू मांडू जगा. फिटो विवेकाची वाणी, हो काना मनाची जिणी. देखो आवडे ते खाणी ब्रह्मविद्येची. दिसो परतत्व डोळा, पाहो सुखाचा सोहळा. रिघो महाबोध सुकाळा माझी विश्व. ज्ञानेश्वरीतल्या 13व्या अध्यायावरच भाष्य करताना महाराज म्हणतात, वाणीच्या विलासाचा विस्तार करू. काय मागितलं त्यांनी? सुंदर मागणं मागितलेलं आहे, भगवंताकडे प्रार्थना केलेली आहे आणि काय काय व्हायला पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांनी म्हटलं आहे की अप्रतिम शब्दचित्र रेखाटलेलं आहे ज्ञानेश्वर माऊलींनी, की ह्या क्षेत्रज्ञाचं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर काय काय होईल, काय काय व्हायला पाहिजे. तर त्यांनी लिहिलं आहे, वाणीच्या विलासाचा विस्तार करू, गीतार्थाने विश्व भरून टाकू, सगळ्या जगाला आनंदाचा कोट करू. आत्मानात्म विवेकाचा कमीपणा नाहीसा हो, कानाचे व मनाचे जगण्याचे सार्थक हो. व वाटेल त्याला ब्रह्मविद्येची खाण बघता येऊ. वाटेल त्याला, कोणालाही नाही असं नाही, कोणालाही अधिकार नाही इथे असं नाही आहे. प्रत्येकजण हे करू शकतो. संपतच आलं आहे, थांबा. प्रत्येकजण अधिकारी आहे. आत्मज्ञान प्राप्तीला कुठलीही तुम्हाला बंधन नाही आहे, कुठलीही मर्यादा नाही आहे, कुठलंही अशी योग्यता लागते तशी योग्य असं काही नाही आहे. मनुष्य जन्माला आलेला आहे ना, ज्याला कान आहे, ज्याला डोळे आहे, ज्याला पंचज्ञानेंद्रिय आहेत, पंचकर्मेंद्रिय आहेत, तो कोणीही असला तरीसुद्धा आत्मज्ञानाचा अधिकारी होऊ शकतो. पण त्याच्यासाठी सत्संगाच्या पायरीपासून त्याला जावं लागतं, ते मात्र आहे. पण शारीरिक तुमची हे काही नाही आहे, त्याच्यासाठी बंधनं किंवा मर्यादा काही नाही आहे. तर प्रत्येकजण आत्मज्ञानाचा अधिकारी होऊ शकतो. आणि ते झाल्यानंतर काय होईल मग? परब्रह्म डोळ्यांना दिसेल, प्रत्यक्ष डोळ्यांना परब्रह्म, की जे खरं तर माऊलींनी प्रतिज्ञाच केलेली आहे दुसऱ्याच अध्यायाचे, काहीतरी अरूपाचे रूप दाविनं अशी प्रतिज्ञा केलेली आहे, की जे अरूप आहे. परब्रह्म परमात्मा कसा आहे? त्याला अवयव नाही, त्याला गुण नाही, त्याला रूप नाही, त्याला रंग नाही. अशाला मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवीन शब्दांच्या माध्यमातून, अशी माऊलींनी प्रतिज्ञा केली होती. ते त्यांनी खरं करून दाखवलेलं आहे. 18व्या अध्यायापर्यंत ज्यांनी अगदी गीतेचा अभ्यास छान केला, आता अर्जुनालासुद्धा सगुणमूर्ती डोळ्यापुढे दिसली ना त्याला. म्हणजे त्या परब्रह्म परमात्म्याचं जे निर्गुण रूप होतं ते त्याला 11व्या अध्यायामध्ये, अनेक अध्यायांमध्ये त्याला ते सगुण साकार रूप दिसलेलं आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं, सुखाचा उत्सव उदयास येवो, सर्व जग ब्रह्मज्ञानाच्या विपुलतेत प्रवेश करो. असंच व्हायला पाहिजे, अशी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना आहे. आणि मग त्याचा शेवट त्यांनी केला आहे, तो संपूर्ण अध्यायाचं सिंहावलोकन केलेलं आहे, पहिल्या अध्यायापासून 34 अध्यायापर्यंत. एक मिनटं थांबते आता.